आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिचारायला भोवळ यायची वेळ आली होती हो काका. अरे मग बोलायला नको. बायकोची काळजी कशी घ्यायची याची अक्कल नाहीये का? अरे मुक्त हे असं बरं नाही ग. अगे रस्त्यात भेटणारे कुठल्याही माणसाला असं ओळख पाळख नसताना असं भांडत सुटायचं ना त्याच्या बरोबर. बघा बाई आता जुनी मुक्त परत आली म्हणून सगळा बॅकलॉग भरून काढण्याच्या नादात कुठलं तरी संकट ओढून घेशील अशा नाही. हो बाई हो. सॉरी बाबा. असं नाही करायचं हो. मला पण सॉरी म्हणा. ए तुझं काय? तुला का सॉरी म्हणायचं? तुम्ही असे एकटे एकटे फिरायला जातात ते बरोबर नाही ना. मलाही जायचंय फिरायला. मी ना उद्या क्लास मधल्या एका मुलासोबत फिरायला जाते. क्लास मधला कोणी येणार नाही हिच्या सोबत. का येणार नाही? मी सांगेन ना बाबांकडून फी मध्ये डिस्काउंट मिळून देते. बाबा ही बघा. ग आम्ही त्यापेक्षा तुझं लग्न लावून देतो ना. फिरायला घेऊन फिरायला. नाही नाही मी गंमत करत होते. अशी कशी गंमत करतेस? पण आम्ही नाही गंमत करत आहे. आम्ही खरंच लग्न लावून देणार बाई. नाही नाही काकू नाही. अरे नाही बाबा तुम्ही सांगा ना. नाही नाही काकू. अरे कुठे विचार तू फक्त सांग तुला कसा नवरा हवाय. बोल फक्त. अगं मला नकोच आहे ना नवरा. तू किती नको नको म्हण पण आम्ही एक नवरा तुझ्यासाठी शोधणार. नाही ना. बरं का बरं माझ्याकडे एक स्थळ आहे का? माझ्या नजरेत एक स्थळ आहे. बरं झालं. त्या दिवशी मी इथे बाहेर गार्डन मध्ये फिरत होतो ना तेव्हा त्या झाडावरती एक माकड बसलं होतं. इतकं सुंदर माकड होतं सांगतो. यांचा जोडा एकदम परफेक्ट बसेल. वहिनी छान दिसेल जोडा यांचा. काही काय बोलताय? बघ ना उगाच त्या माकडाला शिक्षा नाही. फोन नाही लागणार. ज्याला फोन लावतेस अशा ठिकाणी पोहोचवले जिथे रेंज नाही. सत्यशीलचा कायमचा बंदोबस्त केलाय मी. त्याने माझा कायमचा बंदोबस्त करायचा प्रयत्न केला होता. हे तुला माहित असेल कदाचित. मला घरातून नेताना तूच मदत केली असणार. मी सत्यशील बरोबर हात मिळवणी केली असे मला माहित आहे. पण मी हे कुणाला सांगणार नाही. वृंदा मी तुला सुधारण्यासाठी एक संधी देतो. तसं मी घरी आल्यानंतर मला नशिबाने दिली. बघ सगळ्यांकडे. सगळे किती खुश आहेत. राणा खुश आहे. हे बघ माझ्या मनात तुमच्याबद्दल काही राग नाही. मी सगळं विसरून नव्याने सुरुवात केली. तूही कर. शेवटची संधी देतोय. मला परत बिघडायचं नाहीये आणि मला भागही पाडू नकोच. सगळे आनंदी असले तरी माझा नवरा माझ्याशी बोलत नाहीये. या सगळ्यात ते माझ्यापासून दुरावलेत आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय समीर. तूच माझ्या नवऱ्यावर हल्ला केलायस आणि आता हे सत्य लपवण्यासाठी तू चांगलं होण्याचं किती नाटक कर. पण कधी ना कधी हे सत्य मी जगासमोर आणेन. सत्यशील नसला तरी जगाला तुझा खरा चेहरा कळावा यासाठी मी एकटी समर्थ आहे. सोडणार नाही मी तुला समीर. नाही सोडणार. अरे राणा बरं आठवलं. आम्ही सगळे फिरायला जायचा प्लॅन करतोय. तुला कुठे जायला आवडेल? काय गरज काय फिरायला जायची? तुला नसेल पण आम्हाला आहे. आणि राणाला सुद्धा जायचंय. हो ना राणा? हा मग विषयच नाही. अरे मला तर नाशिक मध्ये जरी फिरलो तरी असं वाटलं की केवढा फिरलो. कंटाळा आला राव घरी बसून आता.
ठरलं तर मग आपण फिरायला जायचं. काय बाहेर फिरायला जायचं प्लॅनिंग चाललंय वाटतं? गोव्याला. गोवा? अरे वा. गोव्याला छान सगळ्यांना देवदर्शन होईल बाई. हो हो हो. हा तर असेल काय झालं तुम्हाला? हा अरे गोव्यामध्ये सुद्धा देवदर्शन घ्यावं अशी ठिकाणं आहेत. हा. तर तुम्हाला वाटतं तसंच फक्त गोवा नाहीये, त्यापेक्षाही वेगळं आणि सुंदर आहे गोवा. इथलं निसर्गरम्य वातावरण. मग आई, तुम्ही फिरून आलात का? हो म्हणजे काय, अहो लग्नानंतर वृंदाची आई आणि आम्ही गेलो होतो तिकडे. मस्करी नको, शिक्षा खरी नाही की केला. बरं आहे राणा, उद्यापासून तुला माझ्याबरोबर जरा फेरफटका मारायला घेऊन जाईल, सोबतच जाऊ. हा म्हणजे गोव्यामध्ये देवळात गेल्यानंतर आमच्या आधी तूच पायऱ्या सोडून पोचलेला असशील तिकडे. देवळावरनं आठवलं बाई, देवासाठी फुलंच आणायची राहिली आज. ठीक आहे ठीक आहे, बरं तुम्ही बसा, नाश्ता करून घ्या, मी जाऊन घेऊन येतो. आलो नाही अहो, ऐका मास्तर, काय? तुम्ही कशाला जाताय? मी वृंदाला घेऊन जाते ना बरोबर. नाही नाही नाही, वृंदा नको. हो तो वॉचमन आहे भडकू डोक्याचा, उगाच भात घालत बसेल. अहो म्हणूनच वृंदाला न्यायचंय. फुलं महत्वाची नाहीये, तिला मिळणारा धडा आहे ना तो महत्वाचा आहे. काय काय बोलताय? हा नाही नाही काही नाही का ते याला जायचंय ना, गोव्याला जायचंय ना, मग त्याचं हे करत होतो आम्ही. काय बाई शब्द शिकवलाय बे. प्लॅनिंग. हा ते करत होतो. नंतर करू मग आता. हो हो चालेल. वृंदा चल बाई फुलं आणूया. चल चल चल. मी आले असते, पण या सगळ्यांना नाश्ता द्यायचा आहे ना. बाई भांडी 4 आणि धुणारे 17. असं करू नको बाई. आहे ना इथं मुक्ता आहे, मुक्ताला बोलव ग जरा. हा आणि ओवीला पण बोल. ओवीताई किचन मध्येच आहे. मग झालं तर प्रश्नच मिटला. चल चल तू आपण फुलं आणूया बाई. चल जा 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 चल चल जा जा. बाई जाऊ दे. चल. अरे बाप, समीर भाऊ काय बघू राहिलो मी? काय अरे माझी वृंदा तुझ्या इथं इतकं कसं काय ऐकायला लागली एकदम? काय काका? जादू.